पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्राच्या 6 सुपुत्रांचा मृत्यू झाला। त्या दिवशी दहशतवाद्यांनी धर्म विचारून आणि अजान येते का असं विचारत गोळ्या घातल्या। क्रूर हत्येची कहाणी घेऊन अंगावर काटे उभे राहतील। महिलांनी तर जीव वाचवण्यासाठी कपाळावरच्या टिकल्या सुद्धा काढल्या। ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे। तर त्यांनाही शूट केलं। आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं। आजान पडतंय क्या, आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागले। मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी किती निर्घुणतेने मारलं हे ऐकल्यावर थरकाप उडतो। डोंबिवलीमध्ये संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तिन्ही मावस भावांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। हिंदू कोण मुसलमान कोण असं विचारून पतीला डोळ्यासमोर गोळ्या मारल्याचं अनुष्का मोनेंनी सांगितलं। सगळेच घाबरली लोक। नंतर आम्ही झुकलो सगळे खाली, सगळेच खाली झुकले। पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे। पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून। तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे। तर त्यांनाही शूट केलं। परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून। तर आमच्या जिजूंनी हात वरती केला तर त्यांनाही शूट केलं। आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं। कलम 370 हटवल्यानंतर गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये पर्यटन वाढलं, पण तोच राग मनात ठेवून दहशतवाद्यांनी बैसरन घाटीत 26 पर्यटकांची भर दुपारी हत्या केली। काश्मीर में आप लोगों ने आतंक मचा रखा है असं म्हणत दहशतवादी एकाएकाला टार्गेट करत होते। तर ती लोक गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं। तिथली लोक बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं। आणि त्याच दरम्यान ती लोक पण अशी बोलत होते, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं। डोंबिवलीच्या हर्षल लेलेनंही आपल्या वडिलांना गमावलंय। बाबांना काही होऊ नये म्हणून हर्षलनं बाबांच्या डोक्यावर हात ठेवला, पण दहशतवाद्यांनी डोक्यातच गोळी घातली। आम्ही तिकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता। तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलंय। तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली आहे। आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते। पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचीही दहशतवाद्यांनी हत्या केली। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं आणखी थरकाप उडवणारा घटनाक्रम शरद पवारांसमोर सांगितला। सर्व महिलांनी मोठमोठ्यानं अजान म्हटली, तरी आमच्या माणसांना मारलं आणि त्यानंतर कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्याचं वास्तव गणबोटेंच्या पत्नीनं सांगितलं। तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं। 27 लोक होते, 4 जण नसली। आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडतंय क्या, बोलताय क्या कुछ, आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो। मग तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। मग तिथं कुठं सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं। मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत। आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली, तो पण खूप ढसा रडला। संतोष जगदाळेंच्या मुलीनंही सांगितलेली घटना ऐकून अंगावर काटे उभे राहतील। मुसलमान है क्या असं विचारून आसावरीच्या वडिलांना दहशतवाद्यांनी 3 गोळ्या झाडल्या।
ॲक्च्युली माझे वडील गोरे आहेत खूप आणि ते स्पेक्स घालतात, सो ते ब्राह्मण वाटतात थोडेसे, म्हणजे पहाडी ते दिसायला खूप गोरे गोरे आणि लाल लाल सगळं त्यांचं. ते डायरेक्ट बोले चौधरी तू उठ आणि बाहेर आ असं म्हणून. म्हणजे 22-23 वर्षांचाच तो मुलगा असेल ज्याच्याकडे ती मोठी गन होती आणि तो असं घाबरवत होता त्यांना की तू मुसलमान है क्या, तू अजान पड के बता, असं म्हणजे असं थोडं म्हणजे तू जर मॉमेडियन आहेस तर तू म्हणून दाखव, तू मला येतच असेल ना, असं त्यांचं म्हणणं होतं. तर मग माझे वडील बोलले की आप जो बोलो मैं करता हूँ बट आप मारो मत. पण तो म्हणला की मग ते थोडं झालं तिकडे बाचाबाची, म्हणजे त्यांनी काय ऐकलं नाही आणि ते बोलले की अभी तुम देखो हम कैसे मारते हैं, म्हणजे हम लोगों ने तुम्हारी औरतों को और बच्चों को नहीं मारा है पर तुम लोगों की सरकार ये बोलती है. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना 3 बुलेट्स फायर केला. एक डोक्यात मारली, एक कानापासून गेली आणि एक छातीच्या साईडला लागली आणि ते डायरेक्ट पडले खाली. आणि आईला मग ते म्हणजे आईवर पण त्यांनी पकडली होती बंदूक, पण त्यानंतर त्यांना दिसलं की माझ्या समोर जे काका आहेत ते झोपलेत. त्यांना म्हणले उठ, ते उठत नव्हते म्हणून त्यांना लाथ घातली आणि काफिर आहे असं म्हणून त्यांनी गोळी घातली. ती मागणं त्यांच्या डोळ्यातनं बाहेर पडली, त्यांचा डोळा फुटला. नंतर त्यांच्या छातीत म्हणजे पाठीत आय गेस 2 बुलेट्स फायर झाल्या आमच्या समोर. म्हणजे आमच्या फॅमिलीतले 2घही जण आमच्या समोर पडले. धर्तीवरचा स्वर्ग पाहावा म्हणून पर्यटनासाठी पर्यटक पहलगाममध्ये गेले होते, पण घरून निघताना काय माहिती होतं की अशा प्रकारे पार्थिव परत येतील. धर्म विचारून ज्या पद्धतीनं गोळ्या घातल्या त्यावरून पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद्यांच्या डोक्यात धर्माचं विष किती पसरलं हेही समोर आलं. पुण्याहून लक्ष्मण जाधव आणि योगेश पोरसेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.